नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जीपीएस, केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना यूपीएस आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एनपीएस याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे। याच कारणामुळे कर्मचारी 31 मार्च 2025 पर्यंत कोणता पर्याय निवडायचा यावर स्पष्टता मिळावी म्हणून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरात वरिष्ठ मार्गदर्शकांनी स्वतःच्या अनुभवातून मार्गदर्शन केले असता यावेळी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका मांडत जुन्या पेन्शन योजनेची मागणी लावून धरली। शिबिरात विविध संघटनांचे नेते आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते। अशोक दगडे सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, आशुतोष चौधरी राज्य कार्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि सुनील दुधे राज्य सल्लागार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी आपल्या अनुभवाद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले। त्यांनी आपल्या भाषणात जुन्या पेन्शन योजनेच्या महत्त्वावर भर दिला। आम्ही संपूर्ण सेवा काळात शासनासाठी सेवा दिली, त्यांचे उत्तर म्हणून पेन्शन मिळणे हा आमचा हक्क आहे असे मत त्यांनी मांडले असता कोरोना काळात अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले। त्यामुळे भविष्यातील सुरक्षितता आणि आर्थिक श्रेयासाठी जुन्या पेन्शन योजनेची पुनर्बहाली करावी अशी सर्वांची मागणी आहे। या शिबिराद्वारे कर्मचाऱ्यांना जीपीएस, यूपीएस आणि एनपीएस यामधील फरक समजून घेण्याची संधीही मिळाली। तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यास मदत झाली आहे। कर्मचाऱ्यांचा एकच आवाज, जुनी पेन्शन मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट। थोडं टप्प्याटप्प्याने समोर जावं लागलं, आपल्याला फॅमिली पेन्शन मिळाली। मला वाटतं दगडे सरांनी चांगलं सांगितलं। मी या काही बाबी थोडा खुलासा करतोय की सध्या स्थिती काय आहे। सध्या स्थितीमध्ये आपल्याला मृत्यूनंतरची पेन्शनचं संकट मिटलेलं आहे। म्हणजे आपला मृत्यू झाला तर आपल्याला जुनी पेन्शन योजना मिळणार आहे। मृत्यू झाला तरच, म्हणजे काय लागेल, पेन्शन पाहिजे असेल तर काय करावं लागेल, मरा मग पेन्शन। याच्या समोरची एक सांगतो बघा, एक महत्वाचं आहे, तुम्ही 58च्या अगोदर मरा, लय फायद्याचं आहे। म्हणजे काय करायचं, 58 पर्यंत मस्त जगायचं, 57 वर्षी बरोबर आपण आपली विकेट जाऊ द्यायची। फायदा काय, एक तर आपल्याला पेन्शन भेटल, जुनी पेन्शन फॅमिलीला, दुसरा अनुकंपामध्ये नोकरी भेटल, डबल फायदा आहे की नाही। एक तर परिवाराला नोकरी मिळते, मुलाला, म्हणजे मुलगा असे आजकाल, मी काय वाईट नको म्हणा, आजकाल मुलं लय बदमाश निघतायत, त्या बिचारावर अनुकंपामध्ये नोकरी तरी मिळेल। मुलीचं काही टेन्शन नाही, तर लग्न करून तर तिला बाहेरच पाठवायचं आहे। मुलाला नोकरी भेटली, स्वतः बायकोला पेन्शन भेटली, सारा प्रश्न मिटले। पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, 58व्या वर्षीच्या अगोदर मरावं लागेल। आपापल्या तारखा लिहून तेव्हा कोणती झंझट नाही, ना जीपीएस, ना एनपीएस, ना ते डीसीपीएस, यूपीएस ची काही गरज नाही। इतकं सोपी आहे। आणि मला तर वाटते सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला पत्र लिहावं की मला 58व्या वर्षीच मरायचं आहे, त्यामुळे या काही पेन्शन योजना देऊ नका, माझी मृत्यूची तारीख मी फिक्स केलेली आहे। हा गमतीचा भाग नाही, सिरियस आहे की हा खरंच गंभीर विषय आहे। दुसरी एक बाब आहे, तर हे एक मिळालं, दुसरं एक आहे ते ग्रॅज्युटी, ज्याला आपण उपदान म्हणतो। सेवा उपदान आणि मृत्यू उपदान, दोन उपदान अगोदर केलेलं आहे माझं, म्हणून त्यामुळे तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागण्या दोन आहे। एक, जुनी पेन्शन योजना म्हणजेच महाराष्ट्र राज्य अंशराशीकरण सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे आता जीपीएस मध्ये आणि यूपीएस मध्ये। तेच नाही, अंशराशीकरण म्हणजे काय, तर काय होतंय की जेव्हा आपण रिटायर होऊ, जेव्हा आपण सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आपल्याला जी पेन्शन मिळणार आहे त्या पेन्शनची काही पेन्शन आपण विकतो। हा शब्द ऐकले ना तुम्ही, पेन्शन विकली म्हणतो आपण, तर तो जो पेन्शन विकणे आहे त्याला अंशराशीकरण म्हणतात। म्हणजे काय, तुम्हाला 100 रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याची 40% म्हणजे किती, 40 रुपये पेन्शन, 40 रुपयाची पेन्शन आपण 15 वर्षापर्यंतची पेन्शन अगोदरच घेऊन घ्यायची। म्हणजे सरकार साधारण कॅल्क्युलेशन करून 15 वर्षाची रक्कम एक मुस्त आपल्याला देऊन देणार। म्हणजे उद्या तुम्ही मरण पावले तरी तुम्ही 1 वर्षाने मरण पाव, तुम्ही मग केव्हाची गोष्ट करतोय मी, पुन्हा लक्षात घ्या, ही सेवेत असतानाची बाब नाहीये, इथं खूप मोठा गोंधळ उडतोय। ही रिटायरमेंट नंतरची बाब आहे, जेव्हा 58 वर्षाच्या नंतर आपण जिवंत असू तेव्हाची गोष्ट आहे। तर त्यावेळेला काय होणार की ज्या वेळेला आपण रिटायरमेंट झाल्याच्या नंतर जितकं जगू, आता कुणाला काय माहित आहे, कोणी 2 वर्षानं मरू शकतं, कोणी 5 वर्षानं मरू शकतं, होऊ शकते कुणाला 15 वर्षानं, काय काय तर 100 वर्ष जगत आहेत। आणि खास करून एक महत्वाची बाब जी आत्ता झाले बघा, जे जास्त वर्ष जगत आहेत त्यांची पेन्शन वाढून मिळत आहे। आता इथं किती गोंधळाचा बाब आहे बघा। आता तुमचं मी काहून म्हणा, हा असं आहे, ते वाढत असेल काय असेल, पण सरकार म्हणतंय ना की पेन्शनचा भार वाढतोय, तर मग त्यांची पेन्शन का वाढवत आहे,
उसमें गेम है. कारण की आपले जे सारे पुढारी आहेत, जे सारे नियम कायदे तयार करतात, सरकारशी वाटाघाटी करतात, ते सर्व कोण आहेत? आणि बरेच वर्ष गेले, ते रिटायर झालेत, आता मृत्यूच्या शयापर्यंत पोहोचले, पण काय ते पद काय सुटे ना. त्यांना नेतृत्वाची सवय झालेली आहे आणि ते चांगली बाब आहे, कारण ते खाली पिली आहेत, आपण वर्क करायचं आहे, त्यांना जास्त वेळ मिळतो, ते आपल्यासाठी चांगले लढत आहेत. पण याच्यामध्ये विचार करण्यासारख्या बाबी आहेत की त्यांची पेन्शन वाढते आणि सरकारचं पेन्शनचं भार वाढते, इकडे आपली पेन्शन जवानवाल्याची खतम होते. तर हा थोडा समजून घ्या, मी काय बोलतोय. जर तुम्हाला समजत असेल तर या काही बाबी लक्षात घ्या. तर हे अंशराशीकरणाचे नियम तुम्हाला जवळपास समजले असतील असं मी गृहीत धरतोय. अंशराशीकरण म्हणजे फार मोठी रक्कम 15 वर्षाची अगोदरच घेणे, 100% विकता येत नाही. एक सरकारचा नियम आहे की ज्या कर्मचाऱ्यांना मी आतापर्यंत त्याची सेवा घेतली म्हणजे काय, तुमचा एक काय बंद झालं काय, तुम्ही राजीनामा दिला, तुम्हाला सेवेतून बडतर्फ केलं. दोन बाजू लक्षात घ्या. बडतर्फच्या दोन गोष्टी आहेत. बडतर्फ कसा की तुम्ही काहीतरी गैरवर्तणूक केली, काहीतरी गंभीर गुन्हा केला म्हणून तुम्हाला सेवेतून बडतर्फ केलं तर वेगळी गोष्ट आहे. पण काहीतरी विशिष्ट कारण सरकारनंच तुम्हाला सेवेतून काढून टाकलं असेल तर ती बडतर्फ. तर राजीनामा दिला, तुम्हाला बडतर्फ केलं, तरीही जुन्या पेन्शन मध्ये पेन्शन आहे. किती मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काही करा, पेन्शन इज पेन्शन. दुसरी गोष्ट, पेन्शनला वेतन आयोग लागू होते, मी तुम्हाला स्पष्ट केलं. त्याच्यानंतर एक लक्षात घेता, आपला मृत्यू झाला निवृत्तीनंतर, रिटायरमेंटच्या नंतर आपला मृत्यू झाला तर आपल्या पत्नीला पेन्शन मिळते. पत्नीला पेन्शन मिळण्याच्या नंतर आपल्या जर मुलगी एखादी विकलांग असेल आपली, तर त्या मुलीला मरेपर्यंत पेन्शन. काल एक काहीतरी GR पण फिरला, त्याच्यामध्ये मुली काय जास्त काही बदल केले नाही, तर थोडंसं शब्दात बदल आहे, पण लोकांनी राज प्रोपगंडा करून टाकला, मुलीला पेन्शन, मुलीला पेन्शन. काही नाही, छोटासा बदल आहे तो. त्याच्यावर जास्त लांब इथं बोलण्यात वेळ वाया जाईल म्हणून बोलणार नाही. पण एक लक्षात घ्या, आपली मुलगी विकलांग असेल तर तिला मरेपर्यंत पेन्शन. आपला मृत्यू झाला, मग मुलीचं पहिलं बोलतोय. मुलगी असेल ती 24 वर्षाची होईपर्यंत पेन्शन. तेव्हा त्याची जी पद्धत आहे ते सरकार ठरवेल. ते कुठं गुंतवायचंय, काय गुंतवायचे ते सरकार ठरवणार आहे. आणि ते गुंतवणूक केली की जी रक्कम बनेल 1 महिन्याची 100 रुपये आणि 100 रुपये. गुंतवणूक गेल्यानंतर जो फायदा मिळेल 1 वर्षाला किंवा 1 महिन्याला, तो जो फायदा आहे तो कार्पस आहे. तो कार्पस म्हणजे जी रक्कम तयार होईल ही रक्कम म्हणजे इंडिव्हिज्युअल कार्पस. एका व्यक्तीची 1 महिन्याची कपात, तेवढी शासनाने दिलेली कपात आणि त्याच्यावर मिळणारा हा डिफॉल्ट ऑप्शनमुळे मिळणारा व्याज, ही एकूण रक्कम म्हणजेच काय झाली, इंडिव्हिज्युअल कार्पस. आता पूल कॉर्पस नावाचा एक प्रकार इथे येणार आहे. आता ही सर्व रक्कम तुमची जमा करत 25 वर्ष जमा करेल UPS मध्ये, GPS मध्ये 50 वर्ष जमा करेल आणि जमा केल्याच्या नंतर काय होईल, त्याच्यातून आपल्याला पेन्शन देणार आहे. आता होईल काय की त्याच्यातून पेन्शन देणार आहे तर ती रक्कम पुरेल किंवा नाही पुरेल माहित नाही, म्हणून सरकारनं काय केलंय, पूल कॉर्पस तयार केलाय वेगळा, त्याच्याशी आपला काही एक संबंध नाही. तो पूल कॉर्पस आहे 8.5%चा. म्हणजे सरकार काय करेल, दरवर्षी तुमची जेवढी रक्कम जमा होईल त्याच्या 8.5% रक्कम, जे तुमच्या कपातीच्या 8.5% रक्कम आहे ती शासन वेगळ्या कॉर्पसमध्ये टाकेल. मग जेव्हा रिटायरमेंट होईल तर या सर्व याच्यातून आपल्याला पेन्शन मिळणार आहे. आता इकडे जर तुम्ही BC बघाल, ते एक मळक टाईप दिसतंय बघा, ते BCच आहे. BC म्हणजे काय, तुमचे कपात प्लस शासनाची कपात आणि त्याच्यावर मिळणारा व्याज मिळून जी रक्कम बनते ती रक्कम म्हणजे BC आहे. बेंचमार्क व्हॅल्यू म्हणा किंवा बेंचमार्क कॉर्पस म्हणा, याला चांगल्या भाषेत समजून घ्यायचं आहे. तर इथं BC म्हणजे काय ते समजून घ्या. इथं चांगलं स्पष्टीकरण घ्या. BC म्हणजे काय, कर्मचाऱ्याचे अंशदान. समजा कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% रक्कम कपात होत असेल 100 रुपये, 100 रुपये दरमहा कपात होत असेल तर कर्मचाऱ्याचे अंशदान 100 रुपये होणार, शासनाचे 100 रुपये. आणि समजा डिफॉल्ट मध्ये ते गुंतवणूक शासनाने केली आणि त्याच्यावर 10 रुपये व्याज झाला तर एकूण रक्कम किती बनली, 210. ही 210 म्हणजे बेड्या मडक्यामध्ये किंवा एका फ्रीज मध्ये साठवून ठेवलेली रक्कम आहे, ज्याच्यामध्ये काही छेडखानी झालेली नाही, ते म्हणजे BC. ही आहे केंद्र सरकारपासून ठरलेलं होतं. कारण केंद्र सरकारची योजना ड्राफ्टिंग आहे ना, ते तिथून सर्व इकडचे तज्ञ मिळून ठरवले. याचा अचानक कसं काय जादू होऊ शकतं, जादू नाही झालं, ते अगोदरपासून यावर विचार करणं सुरू होतं, ते झालेलं आहे. तर 10%चा लढा आहे, भविष्यात लढायचा आहे. आता कंपनीला देत आहे, कुणाला देत आहे, LIC, UTI, तुमच्या SBI यांना देत आहे. कोणती रक्कम, शासनाचीच रक्कम देत आहे, तुमची रक्कम देत नाही. ते 40% रक्कम दिल्या जाते, स्वतःची रक्कम स्वतः परत आपण घेतो. आता 60% रक्कम तुम्ही परत घेतली NPS मध्ये. आता बघा 60% रक्कम तुम्ही परत घेतली तर ज्यांना गुंतवणूक छान करता येते, ज्यांना बिझनेसमॅन माइंड आहे, जे इथं नसतील त्यांनी ते घ्यावी NPS मध्ये आणि ते चांगलं दुकानदारी केली तर चांगला परतावा मिळेल.
कारण की 60% रक्कम फार मोठी असणार आहे ना, जर नियमित कपात तुमची होत आहे ती. आज समजा तुमचे 1 करोड रुपये झाले असतील तर 60%च्या हिशोबानं 60 लाख होतात. 60 लाखामध्ये एक चांगला मोठा व्यवसाय तुमचा उभा राहू शकतो आणि त्या व्यवसायाच्या भरोशावर तुम्ही पेन्शनपेक्षा जास्त तुम्हाला परतावा मिळू शकतो. ज्याच्यात ही हिंमत आहे त्याने एनपीएस ठेवावी. 40% रक्कम तुम्हाला सरकार देणार नाही, त्याचा काही तुम्हाला संबंध नाही. कोणतरी एका विशिष्ट व्यक्तीने म्हटलं की 100% गुंतवणूक दाखवतात, म्हणजे हे 100च्या 100 रुपये नाही. 100 रुपये तुम्हाला गुंतवता येत नाही, तुम्हाला 40च रुपये गुंतवायचे आहेत. 60 रुपये जर तुम्ही गुंतवायला निघाला तर तुमचे दिवाळे निघतील. कारण बाकी मग पोराबाराचं लग्न नाही तर दुनियाभरचं कसं करू आपण, हे पण आहे ना समोरचं पडलेलं. तर ते 40% जे रक्कम गुंतवणारा त्याच्यावरती सरकार अॅन्युटी देते. जर तुम्हाला काही जर असतील इन्व्हेस्टमेंट त्यांना म्हणतात म्युच्युअल फंड वगैरे माहित असतील, अॅन्युटी म्हणजे वार्षिकी, मराठीत वर्षिकी म्हणजे काय, वर्षाला मिळणारा व्याज. तर तुम्ही जेव्हा रिटायरमेंट व्हाल तर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर 60% रक्कम खिशात तुमच्या देणार. 40% रक्कमसाठी तुम्हाला विशिष्ट व्यक्तीकडे जावं लागेल, विशिष्ट कंपनीकडे जावं लागेल. एसबीआय कडे जा किंवा तुम्ही इथं बघा खूप सारे ऑप्शन दिले आहेत, ते दिसत आहेत की नाही मला माहित नाही. इतके साऱ्या कंपनी आहेत जे एन्युटी देतात. याच्यापैकी एक निवडायची, त्याच्याकडे जायचं, त्यांना म्हणायचं माझी 40% रक्कम ठेव आणि मला काय दे, पेन्शन. म्हणजे पेन्शन नाही, अॅन्युटी. पेन्शन मिळत नाही तिथे, अॅन्युटी मिळते. अॅन्युटीचं नाव पेन्शन ठेवलंय म्हणजे व्याज. आता याच्यामध्ये 4 ऑप्शन असणार आहेत, ही पण माहिती आहे. याच्यात 4 ऑप्शन आहेत पेन्शनचे. कोणते 4 ऑप्शन? जे 40% रक्कम आहे ती 40% रक्कम आपण त्यांना दिल्याच्या नंतर मी मृत्यू होतपर्यंत मला पेन्शन द्या, माझ्या बायकोला पेन्शन देऊ नका. एक लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, माझ्या जोडीदारा, बायको म्हणजेच पती समजा, नाही तर म्हणतील बाकीचे बायको चालू आहे पती काहून नाही म्हणत, तर बायकोला पेन्शन देऊ नका, मलाच पेन्शन द्या. जर असं तुम्ही म्हणाले तर पेन्शनचे रेट हाय आहे. इथं बघा तुम्हाला लक्षात येत असेल, वाढला तर 100 रुपयाचे किती झाले, 150 झाले. मग याला तुम्ही कसं काय मार्केट पडल्याशी कनेक्टिव्हिटी करू शकता, याला रिटर्न्सची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये काही चढ उतार, तुम्ही 100 रुपये गुंतवले आणि तुम्हाला परतावा किती मिळाला एका वर्षाच्या कालावधीत, तो 10 रुपये मिळाला. म्हणजे किती टक्के व्याज मिळाला, रिटर्न्स किती टक्के आहे, 10% आहे. एका दिवसानं कोणीही तुम्हाला गोंधळात पाडत असेल, मार्केट पडला तर कोणी गोंधळात पडू नका, याच्याशी काही एक संबंध नाही आहे. मात्र हे करत असताना एक लक्षात घ्या,